हाय फ्रेंड्स, मी आहे योगेश. कसे आहात सगळे मित्रांनो? आपण चाललो आहोत अलिबागला आणि आता आपण आहोत पलसपे फाट्याला. थोडीशी टायरमध्ये आपल्या मागच्या हवा कमी होती, तर हवा भरली. आपण बाईक राईड करत आहोत. खूप छान अनुभव असणार आहे. आणि अलिबागला आपला नागाव बीचला जाण्याचा प्लॅनिंग आहे. तर बघूया आपला प्लॅनिंग किती सक्सेस होतोय. आपल्याबरोबर आपले मित्र लोकेश आहेत, तर खूप मजा येणार आहे. आता आपण बघूया, थोड्या वेळाने नाश्ता वगैरे करायला थांबूया एखाद्या ठिकाणी. आणि तुम्ही बघत राहा, तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल. अलिबाग मित्रांनो, अलिबाग महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात आहे. अलिबाग फेमस आहे तिथल्या अनेक बीचेस, अनेक किल्ले, विशेष करून जलदुर्ग आणि निसर्ग सौंदर्यासाठी. अलिबागला मिनी गोवा सुद्धा बोललं जातं. मुंबई पुण्यापासून वन डे ट्रिप आपण प्लॅन करू शकतो. या एपिसोडमध्ये आपण अलिबागचा अलिबाग बीच बघणार आहोत. तुम्हाला भरपूर ड्रोन शॉट्स बघायला मिळणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. कर्नाळा पक्षी अभयारण्य या भागात खूप थंड असं वातावरण होतं. तुम्ही इकडे कर्नाळा फोर्ट बघू शकता. आणि एक प्रॉब्लेम असा आहे की रस्त्याच्या मधोमध माकडे बसली होती. पूर्ण त्यांचा ग्रुपच रस्त्यावर उतरला होता. तर यांच्यामुळे टू व्हीलरला थोडीशी रिस्क आहे. तुम्ही अलिबागला स्वतःचं व्हेकल असेल तर गुगल मॅपच्या आधारे पोहोचू शकता. पनवेल आणि पुण्यावरून डायरेक्ट बस सेवा आहे. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून बोट सर्व्हिस आहे. भाऊचा धक्का मुंबई पासून M2M फेरी सर्व्हिस अवेलेबल आहे. मित्रांनो, आपण अलिबागमध्ये पोचलेलो आहोत आणि आपण थोडासा नाश्ता करूया. समोसा आणि ढोकळा घेतलेला आहे. आणि इकडे अलिबाग, आय लव्ह अलिबाग. आणि बघूया, थोडंसं आतमध्ये जाऊया थोड्या वेळाने नाश्ता करून. मित्रांनो, आता आपण थोडासा नाश्ता केला आणि खूप छान वाटतंय. तिकडे जो कर्नाळा फोर्टचा एरिया आहे, बरोबर, कर्नाळा बर्ड सँक्च्युरी, तर तिकडे एवढी थंड हवा लागत होती. अप्रतिम असा अनुभव होता. खूप मजा वाटत होती. थंडी म्हणजे गरमीपेक्षा थंडी कधीही चांगलीच. यांनी काही जॅकेट घातलं नाही, आणलं नाही जॅकेट बोलले. म्हणजे त्यांना काय, म्हणजे तेवढा अंदाज नव्हता की एवढी थंडी लागणार आहे. तर आता आपण थोड्या वेळात तिकडे अलिबागचा मेन एरिया आहे तिकडे जाऊया.
मित्रांनो, अलिबाग बीचला आपण आलेलो आहोत. खूप छान वाटते मला तर, कारण की फर्स्ट टाइम आहे माझी अलिबागला येण्याची. पाठीमागे नजारा बघा. भरपूर भारी वाटतंय. चला जाऊया आता आपण पुढे. चला या. ATV राईड. आपले हेल्मेट वगैरे बाईकला लावून ठेवलेत, काही टेन्शन नाही आहे. आणि मला वाटतंय जास्त पाणी बाहेर आलेले भरती आहे वाटतं. मित्रांनो, ATV राईड विचारतो आपल्याला, एवढी मोठी राईड करून आलोय आपण. भारी वाटतंय, एक नंबर मित्रांनो. समुद्र बघा इकडे, कसलं भारी वाटतंय. बोट दिसतात इकडे, टांगा आहे, उंट आहे इकडे, कॅमल राईड, ATV राईड. लोक एन्जॉय करतात, खूप मजा येते. रिमोट वाली कार बघा. मित्रांनो, अलिबाग, तिकडे अलिबाग लिहिलेलं आहे मोठ्या अक्षरात. हा हा, फायरिंगचा त्या ATV राईड आहे, ती जी बाईक आहे तिचा फायरिंगचा खूप भारी आवाज येतो. अशी वाटतं स्पोर्ट्स बाईक चालली आहे. आणि तिकडे दिसतोय कुलाबा फोर्ट. मित्रांनो, या साईडला कुलाबा फोर्ट आहे. तिकडे पाणी भरपूर बाहेर आलेलं आहे, त्यामुळे आय थिंक चालत जाऊ शकत नाही तिकडे. मित्रांनो, वॉटर स्पोर्ट्स पण चाललेले आहेत बघा. तिकडे स्पीड बोट आहे आणि बीच पण छान आहे, मस्त आहे, है ना. क्लीन आहे बीच, काय बोलताय, है ना. क्लीन बीच आहे. अगोदर नाही. हा, असं वाटलं होतं की खराब असेल, कचरा वगैरे असेल असं वाटलं होतं, पण तसं काही नाही इकडे. मित्रांनो, क्लीन बीच आहे, सर्व बोटीच बोटी लागलेल्या आहेत तिकडे. आणि क्राऊड भरपूर आहे. भरपूर क्राऊड आहे ना. क्राऊड भरपूर आहे. हा, क्राऊड भरपूर आहे. सकाळ सकाळ मस्त वातावरण पण छान वाटते एकदम. हा, पळवतोय निपार.
मित्रांनो आता आपण ड्रोन फ्लाय केला, खूप छान अनुभव होता आणि एकंदरीत वातावरण खूप छान वाटते मित्रांनो. आता आपण म्हणजे जवळपास 11 वाजत आलेत. आपण थोड्या वेळानं लंचला जाणार आहे एखाद्या ठिकाणी. बघूया, आपण चौकशी केली पाहिजे आणि नंतर आपण नागाव बीचला निघणार आहोत. मित्रांनो असं ऐकलं होतं की म्हणजे घाण असते बीचवर, तर मला इथे कुठेही घाण दिसली नाही आहे. म्हणजे हा प्लस पॉईंट आहे. खूप छान वाटते, कुठेही कचरा नाही. मित्रांनो लो टाईड आहे आणि लोक चालत जायला लागले आहेत बघा किल्ल्याकडे, कुलाबा किल्ला. आणि आपला तसा काही विचार नाही किल्ल्याला जायचा, कारण की आपण ते टार्गेट ठेवून आलेलो नाही आहे. आपण नागाव बीच हे टार्गेट ठेवून आलो आहे. आणि नेक्स्ट टाईम कधी आपण फक्त अलिबाग बीच आणि हा जो फोर्ट आहे कुलाबा हे करूया. मित्रांनो इकडे बीच आणि बाजूलाच एक टँक आहे बघा, रणगाडा. मित्रांनो इकडे बघा अलिबाग बीच, मोठी अक्षर आहे. इकडे वॉशरूम होतं, खूप छान, म्हणजे चांगली सोय आहे इकडे. इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे. गार्डन आहे इकडे मस्त. मित्रांनो इकडे बघा सुकी मच्छी. हा मावशी, हे काय बोंबील आहे, काय काय आहे? आणि हे हा पण बोंबील. हा हे बारीक बोंबील आहे, ते मोठे बोंबील आहे. हा सोडे आहे, सोडे, जवळा आहे, जवळा. टेंगडी सुकट म्हणतात. हा आणि हे सुरमईचा तुकडा आणि अख्खी सुरमई. हा तुकडा आहे हा. आणि ही अख्खी सुरमई. वाक्य आहे मधली. आणि हे काय? वाक्य म्हणतात. होय, कसे रेट आहे त्यांचे? 100 100 रुपये काय? हे पुरी थाली 100ला, हे सोडे 400ला, सुरमई 250ला, अख्खी सुरमई 500ला. थाळी 100ला बोलताय तुम्ही? हे पूर्ण थाली. ओके, ठीक आहे, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो इकडे बघा सर्व म्हणजे प्रकारची फळं आहेत इकडे. बोरे, पेरू, काकडी, आंबा आणि अननस.